स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. वैभव नायकवडींना मोठा धक्का. हुतात्मा कारखान्याच्या 16 संचालकांचा अविश्वास प्रस्ताव. हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या विरोधात 16 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. कारखान्यात एकूण 21 संचालक असून त्यापैकी 2 संचालकांचे निधन झाले आहे. संचालक गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. गेल्या 42 दिवसापासून ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली वैभव नायकवडी यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला मोठा कालावधी लोटूनही अध्यक्षांनी दखल घेतली नसल्याने अखेर संचालकांनी अविश्वास प्रस्तावाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात आले. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी सर्व संचालकांनी क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कारखान्याला पुन्हा उभारी देण्याची शपथ घेतली. त्यानंतर कारखान्याच्या साखर शाळेत बैठक घेऊन प्रस्तावाबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आष्टा येथील अप्पर तहसीलदारांकडे अधिकृत पत्र सादर करण्यात आले. अविश्वास प्रस्तावावर रामचंद्र भाडळकर, गौरव नायकवडी, बापूसाहेब पाटील, तानाजी निकम, तुकाराम डवंग, विश्वास थोरात, शिवाजी खामकर, गंगाराम सूर्यवंशी, विशाखा कदम, जयश्री आहिर, वैशाली मोहिते, शरद माळी, लक्ष्मण शिंदे, संभाजी पाटील, शरद थोरात यांच्यासह एकूण 16 संचालकांनी समर्थन दर्शवलं आहे. या प्रक्रियेसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 15 गावातील सभासदांशी संपर्क साधण्यात आला. सभासदांच्या सह्या घेऊन त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. बहुतांश सभासदांनी वैभव नायकवडी यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सोमवारी आंदोलनस्थळी झालेल्या सभेत गौरव नायकवडी यांनी वैभव नायकवडी यांच्या 20 वर्षाच्या कारभारावर टीका केली. त्यांनी कारखाना कर्जबाजारी झाल्याचा आरोप करत कारखान्याचे प्रशासन उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षमपणे चालत असल्याचा दावा केला. वाहतूक करार, ऊस नोंदी आणि प्रशासकीय कामकाजात सकारात्मक बदल झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी केदार नायकवडी यांनीही भूमिका मांडताना गेल्या 42 दिवसात वैभव नायकवडी आंदोलनस्थळी एकदाही आले नाहीत. आता व्यक्तीपेक्षा कारखान्याचे हित महत्त्वाचे असून कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं. या घडामोडीमुळे हुतात्मा कारखान्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अविश्वास प्रस्तावाच्या पुढील प्रक्रियेकडे सभासद, शेतकरी आणि कामगारांचं लक्ष लागलं आहे. हे सगळे संचालक आज आम्ही त्यांच्या विरोधात अविश्वास दाखल करतोय. त्यांनी कोणत्याही पद्धतीने इथनं पुढे कुणाला फोन पण लावला नाही पाहिजे, इथनं पुढे कोणाची भाषा पण नाही केली पाहिजे. सगळे अविश्वास आपण इथनं त्यांना काढतोय. एवढंच या मीटिंगच्या सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो, आपण आज निर्णयावर आलोय. आणि सगळे संचालक कुणावरही अविश्वास तुम्ही दाखवू नका. सगळे संचालक उघड आपल्या बरोबर पहिल्यापासून आहेत. 1-2 संचालक अजून सुद्धा बघू आले तर नाही आले तर त्यांची नावं सुद्धा तुम्हाला जाहीर करतो. त्यांच्या बाबतीत आपण काय निर्णय घ्यायचा ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ठरवायचं. कारण एवढं भागदारी करून पाप करून कारखाना अडचणीत आणून सुद्धा त्यांना सहमत द्यायचं असेल, त्यांच्या बरोबर असेल, ते संचालक काही सभासदांच्यातनं निवडून आल्या ते विसरून गेले.